नमस्कार. आज आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे या ठिकाणी आहोत. समाज कल्याण विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना ज्या आहेत त्यामध्ये स्वाधार योजना, आधार योजना किंवा विविध जे विद्यार्थ्यांसाठी योजना आहेत ज्या प्रलंबित आहेत त्या प्रलंबित योजनांच्या मागणीसाठी आज या ठिकाणी विविध विद्यार्थी संघटना आंदोलन करत आहेत. त्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीनं हा आंदोलन पुकारलेलं आहे. जाणून घेऊयात या विद्यार्थी आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचं मनोगत. सर नमस्कार. नमस्कार. आंदोलनामागची पार्श्वभूमी काय आणि आपल्या मुख्य मागण्या काय आहेत त्याबद्दल काय बोलत? आंदोलनामागची पार्श्वभूमी अशी आहे की 2024-25 हे जे शैक्षणिक वर्ष आहे ते आता पूर्णपणे संपलेलं आहे आणि स्वाधारच्या प्रोसेसनुसार प्रत्येक सेमिस्टरला विद्यार्थ्याला पहिल्या सेमिस्टरला पहिली इन्स्टॉलमेंट आणि सेकंड सेमिस्टरला सेकंड इन्स्टॉलमेंट अशा 2 इन्स्टॉलमेंट त्यांच्या खात्यावरती पडतात. पण आता कंडिशन अशी झाली पूर्णपणे स्वाधारचा लाभ विद्यार्थ्यांना भेटला नाहीये की शैक्षणिक वर्ष संपून सुद्धा विद्यार्थ्यांच्या खात्यावरती पैसे अजून आलेले नाहीये. दुसरी मागणी आपली अशी आहे की स्वाधार योजनेची जी वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्याची, तर त्या महाराष्ट्र राज्याच्या वेबसाईटमध्ये आपल्याला सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी जे बी स्टेटमेंट लागते ते बे स्टेटमेंटचं ऑप्शन तिथे दिलेले नाही आहे. आणि तिसरी मागणी आपली अशी आहे की स्वाधार योजनेचा जो 746 कोटीचा जो निधी आहे तो महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की जे आधार योजना असो, स्वाधार योजना असो किंवा स्वयं योजना असो, ओव्हरऑल ज्या योजना आहे त्या योजनांचे पैसे अजून विद्यार्थ्यांच्या खात्यावरती आलेले नाही. तर ही आपली मागणी आहे की लवकरात लवकर जो फंड आहे 746 कोटीचा तो सामाजिक न्याय विभागाला रिटर्न करून जे राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पैसे ट्रान्सफर करण्यात यावे. त्याचप्रमाणे परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती जे राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती आहे, विदेशामध्ये 75 विद्यार्थ्यांची निवड केली जाते शिक्षणासाठी. पण आमची मागणी अशी आहे की 75 विद्यार्थीची निवड न करता ते वाढून 200 विद्यार्थ्यांची निवड करण्यात. आपली प्रमुख मागणी काय आणि त्याबद्दलची जी मागची पार्श्वभूमी आहे त्याबद्दल काय सांगाल? खरं बघायला गेलं तर या सध्याच्या शासनाने जो सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो विद्यार्थ्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो इतर योजनेसाठी वळवला, लाडकी बहीण योजनेसाठी वळवला. तर याचा एक आम्ही निषेध करण्यासाठी विद्यार्थी या ठिकाणी जमलो. सोबतच शासनाच्या वतीने स्वाधार योजना, आधार योजना जी राबवली जाते या योजनेच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये फार मोठ्या प्रमाणात अजून वर्ष संपून सुद्धा गोंधळ चालूच आहे. त्याच्यामुळे या योजनेचा जो लाभ विद्यार्थ्यांच्या खात्यावर पोहोचायचा आहे तो अजूनही पोहोचण्याबाबत कुठली स्पष्टता नाहीये. त्याच्यामुळे शैक्षणिक वर्ष संपून सुद्धा विद्यार्थ्यांनी आता करायचं काय हा मोठा प्रश्न निर्माण झाल्या कारणाने विद्यार्थी हक्क समितीच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनासाठी बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलो आहोत. तसेच परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना आहे सामाजिक न्याय विभागाची, त्याच्यामध्ये सुद्धा फक्त सध्या 75 विद्यार्थ्यांनाच मागच्या अनेक वर्षांपासून परदेश शिक्षणाची संधी दिली जाते. ती 200 करण्यात यावी ही मागच्या 2 वर्षापासून आम्ही मागणी करतोय, परंतु अजूनही त्या बाबतीत कुठलीही कारवाई झालेली नाहीये. तसेच या COEP महाविद्यालयामध्ये SCच्या विद्यार्थ्यांकडनं प्रवेशासाठी पूर्ण 1.5 ते 2 लाख रुपये फीस घेतल्या जाते. SCचे मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थी हे एवढ्या लाखाच्या आकड्यातली ही फीस कशी पेड करू शकतील हा मोठा प्रश्न आहे. अशा विविध मागण्यांसाठी आम्ही विद्यार्थ्यांनी जोपर्यंत मागण्या मार्गी लागत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही कंटिन्युअस हे आंदोलन चालू ठेवत आहोत. त्यासाठी हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं दररोज होत राहील अशी आमची भूमिका आहे. विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थी आणि सरकार यांना काय आवाहन कराल? विद्यार्थ्यांना असं आवाहन आम्ही करतोय की आपल्या न्याय हक्कांसाठी जास्तीत जास्त संख्येने आपण एकत्र या. जेव्हा एकजुटीची ताकद आपण सरकारला, शासनाला दाखवून देऊ तेव्हा आपले प्रश्न हे लवकरात लवकर सुटण्यासाठी मदत होईल. तसेच सरकारने या सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपात का असणं या ठिकाणी आम्ही मांडतो याची दखल आपण घ्यावी आणि ती दखल घेऊन विद्यार्थी तसेच आंदोलन करण्याची वेळ सातत्याने येऊ नये याची आपण काळजी घेऊन जे प्रश्न काही आहेत, जे मागण्या आहेत त्या त्वरित निकाली काढाव्यात अशी त्यांना आम्ही आपल्या माध्यमातून आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद सर. या होत्या विविध विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांच्या मागण्या. कॅमेरा पर्सन विशाल भोसलेसह आतिश मोरे.